ഭാഗവതം ക്യാൻറ്റോ 4 ചാപ്റ്റർ 6. ഭാഗവതം സ്കന്ധം 4 അധ്യായം 6. മൈത്രേയ ഉവാച. അഥ ദേവഗണാ സർവേ രുദ്രാനീകൈഃ പരാജിതാഃ ശൂലപട്ടിജനിസ്ത്രിംശഗദാ പരികമുദ്ഗരൈഃ സംഛിന്ന ഭിന്ന സർവാംഗ സർത്വിക്സഭ്യാഭയാകുലാഃ സ്വയംഭുവേ നമസ്കൃത്യ കാർഷ്ണ്യേനൈതന്യവേദയൻ ഉപലഭ്യ പുരൈവൈദദ്ഭഗവാനബ്ജസംഭവഃ നാരായണശ്ച വിശ്വാത്മാനകസ്യാധ്വരമീയതുഃ തദാ കർണ്യ വിഭുപ്രാഹതേ ജീയസി കൃതാഗസി ക്ഷേമായ തത്ര മാ ഭൂയാന്ന പ്രായേണ ബഭൂഷതാം അദാഭിയൂയം കൃതകിൽബിഷാഭവം യേ ബർഹിഷോ ഭാഗഭാജം പരാദുഃ പ്രസാദയധ്വം പരിശുദ്ധചേതസാ ക്ഷിപ്രപ്രസാദം പ്രഗൃഹീതാംഘ്രിപത്മം ആശാസാനാജീവിതമധ്വരസ്യ ലോകസ്സപാലകുപിതേന യസ്മിൻ താമാശുദേവം പ്രിയയാ വിഹീനം ക്ഷമാപയധ്വം ഹൃദി വിദ്ധം ദുരുക്തൈഃ നാഹം ന യജ്ഞോ ന ച യൂയമന്യേ യേ ദേഹഭാജോ മുനയശ്ച തത്വം വിദുപ്രമാണം ബലവീര്യയോർവാ യസ്യാത്മതന്ത്രസ്യ ക ഉപായം വിദിച്ഛേത് സ ഇദ്ധമാദിശ്യ സുരാനജസ്ഥൈ സമന്വിത പിതൃഭിः സപ്രജേശൈः യയൗ സ്വധിഷ്ണ്യാന്നിലയം പുരദ്വിഷ കൈലാസമദ്രിപ്രവരം പ്രിയം പ്രഭോः ജന്മൗഷധി തപോ മന്ത്രയോഗസിദ്ധൈർനരേതരൈः ജുഷ്ടം കിന്നരഗന്ധർവൈരപ്സരോഭിർവൃതം സദാ നാനാമണിമയൈ ശൃംഗൈർനാനാധാതുവിചിത്രിതൈः നാനാദ്രുമലദാഗുൽമൈർനാനാമൃഗഗണാവൃതൈः നാനാമലപ്രസ്രവണൈർനാനാകന്ധരസാനുഭിः രമണം വിഹരന്തീനാം രമണൈ സിദ്ധയോഷിതാം മയൂരകേകാഭിരുദം മദാന്താളി വിമൂർച്ഛിതം പ്ലാവിതൈരക്തകണ്ഠാനാം കൂജിതൈശ്ച പദത്രിണാം ആഹ്വയന്തമിവോദ്ധസ്ഥൈർദ്വിജാൻ കാമദുഃഖൈർദ്രുമൈഃ വ്രജന്തമിവ മാതംഗൈർഗൃണന്തമിവ നിർജ്ജരൈഃ മന്ദാരൈ പാരിജാതൈശ്ച സരളൈശ്ചോപശോഭിതം തമാലൈ സാലതാലൈശ്ച കോവിദാരാസനാർജുനൈഃ ചൂദൈ കദംബൈർനീപൈശ്ച നാഗപുന്നാഗചമ്പകൈഃ പാടലാശോകബഹുളൈ കുന്ദൈ കുരവകൈരവീ സ്വർണ്ണാർണശതപത്രൈശ്ച വരരേണുഗജാദിഭിः കുബ്ജകൈർമല്ലികാഭിശ്ച മാധവീഭിശ്ച മണ്ഡിതം പനസോദ്ദുംബരാശ്വത്ഥപ്ലക്ഷണ്യഗ്രോധഹിംഗുഭിः ഭൂർജൈരോഷധിഭിः പൂഗൈരാജപൂഗൈശ്ച ജംബുഭിः കർജൂരാമ്രാതകാമ്രാദ്യൈ പ്രിയാളമധുകേങ്കുदैः ദ്രുമജാദിഭിരന്യൈശ്ച രാജിതം വേണുകീചകൈः കുമുദോത്പലകൽഹാരശതപത്രവനർദ്ദിഭിः നളിനീഷു കളം കൂജത്ഖഗവൃന്ദോപശോഭിതം
मृगैः शाखामृगैः क्रोडैर्मृगेन्द्रैरिक्षशल्यकैः गवयैः शरभैर्व्याघ्रैरुरुभिर्महिषादिभिः कर्णान्द्रैकपदाश्वास्यैर्निर्जुष्टं मृगनाभिभिः कदलीषण्डसमृद्धनलिनी पुलिनश्रियं पर्यस्तं नन्दया सत्या स्नानपुण्यतरोदया विलोक्य भूदेशगिरिं विबुधा विस्मयं ययुः ददृशुस्तत्र ते रम्यामळगां नाम वैपुरीं वनं सौगन्धिकं चापि यत्र तन्नाम पङ्कजं नन्दा चालकनन्दा च सरितौ बाह्यतः पुरः तीर्थपादपदाम्भोजरजसातीव पावने ययोः सुरस्त्रियक्षत्तरवरुह्य स्वधिष्ण्यतः क्रीडन्ति पुंसः सिञ्चन्त्यो विगाह्यरधिकर्षिताः ययोस्तत्स्नानविभ्रष्टनवकुङ्कुमपिञ्जरं विदृशोऽपि पिबन्त्यम्भक्पाययन्तो गजागजीः तारहेममहारत्नविमानशतसङ्कुलां जुष्टां पुण्यजनस्त्रीभिर्यदाघं सतडिद्घनं हित्वा यक्षेश्वरपुरीं वनं सौगन्धिकं च दत् द्रुमैः कामदुःखैर्हृद्यं चित्रमाल्यफलच्छदैः रक्तकण्डखगानीगस्वरमण्डितषट्पदं कलहंसकुलप्रेष्ठं करदण्डजलाशयम् वनकुञ्जरसङ्घृष्टहरिचन्दनवायुना अधिपुण्यजनस्त्रीणां मुहुरुन्मदयन्मनः वैडूर्यकृतशोभानावाप्य उत्पलमालिनीः प्राप्ता किं पुरुषैर्दृष्ट्वा त आराददृशुर्वडं स योजनशतोत्सेद्धः पादो न विडपायदः पर्यकृता चलच्छायो निर्नीडस्तापवर्जितः तस्मिन् महायोगमये मुमुक्षुशरणे सुराः ददृशु शिवमासीनं त्यक्तामर्षमिवान्तकं सनन्दनाद्यैर्महासिद्धैः शान्तैः संशान्तविग्रहम् उपास्यमानं सख्या च भर्त्रा गुह्यगरक्षसां विद्यातपो योगपदमास्थितं तमधीश्वरं चरन्तं विश्वसुहृदं वात्सल्याल्लोकमङ्गलम् लिङ्गं च तापसाभीष्टं भस्मदण्डजडाजिनम् अङ्गेन सन्ध्याभ्ररुजा चन्द्रलेखाञ्च बिभ्रदम् उपविष्टं दर्भमय्यां भृस्यां ब्रह्मसनातनं नारदाय प्रवोचन्दं पृच्छते शृण्वतां सदाम् कृत्वोरौ दक्षिणे सव्यं पादपद्मं च जानुनि बाहुं प्रकोष्ठे क्षमालामासीनं तर्कमुद्रया तं ब्रह्मनिर्वाणसमाधिमाश्रितं व्युपाश्रितं गिरिशं योगकक्षां सलोकपाला मुनयो मनूनामाद्यं मनुं प्राञ्जलय प्रणेमुः सदोबलभ्यागतमात्मयोनिं सुरासुरेशैरभिवन्दिताङ्घ्रिः उद्धाय चक्रे शिरसाभिवन्दनमर्हतमकस्य यथैव विष्णुः। तथा परे सिद्धगणामहर्षिभिर्ये वै समन्तादनुनीललोहितं
नमस्कृतप्राह शशाङ्कशेखरं कृतप्रणामं प्रहसन्निवात्मभूः ब्रह्मोवाच जाने त्वामीशं विश्वस्य जगदो योनिबीजयोः शक्ते शिवस्य च परं यत्तद्ब्रह्म निरन्तरं त्वमेव भगवन्नेदच्छिवच्छक्त्योः स्वरूपयोः विश्वं सृजसि पास्यत्सि क्रीडन्नूर्णपडो यथा त्वमेव धर्मार्थदुःखाभिपत्तये दक्षेण सूत्रेण ससर्जिताध्वरं त्वयैव लोके वसिताश्च सेदवो यान् ब्राह्मणा श्रद्धते धृतव्रताः त्वं कर्मणां मङ्गलमङ्गलानां कर्तुस्मलोकं तनुषे स्वपरं वा अमङ्गलानां च तमिश्रमुल्बणं विपर्यय केन तदेव कस्यचित् न वै सदां त्वचरणार्पितात्मनां भूतेषु सर्वेष्वपि पश्यतान्तव भूतानि चात्मन्यभृदग्धिदृक्षदां प्रायेण रोषोऽभिभवेद्यथा पशुं पृथग्धियः कर्मदृशो दुराशया परोदयेनार्पितहृद्रुजोनिशम् परान् दुरुक्तैर्विदुदन्त्यरुन्दुदास्तान्मावधि दैववदान् भवद्विदः यस्मिन्यदा पुष्करनाभमायया दुरन्तया स्पृष्टधियः पृथग्दृशः कुर्वन्ति तत्र ह्यनुकम्पया कृपां न साधवो दैवबलात् कृते क्रमम् भवांस्तु पुंसः परमस्य मायया दुरन्तया स्पृष्टमधिः समस्तदृक् तया हदात्मस्वनुकर्म चेदस्वनुग्रहं कर्तुमिहार्हसि प्रभो कुर्वध्वरस्योद्धरणं हदस्य भोस्त्वया समाप्तस्य मनो प्रजापतेः न यत्र भागं तव भागिनो ददुःकुयज्विनो येन मखो निनीयते जीवदाद्यजमानोऽयं प्रपद्ये ताक्षिणी भगः भृगोश्मश्रूणिरोहन्तु पूष्णो दन्ताश्च पूर्ववत् देवानां भग्नगात्राणां ऋत्विजाञ्चायुधाश्मभिः भवतानुगृहीतानामाशु मन्योस्त्वनादुरम् येष ते रुद्रभागोऽस्तु यदुच्छिष्टोध्वरस्य वै यज्ञस्ते रुद्रभागेन कल्पतामद्य यज्ञहन् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कन्धे रुद्रासान्त्वनं नाम षष्ठोऽध्यायः।